रेणुका सांगते मोठी, रिस्क मी घेणार आणि आयतही खाणार. डरपोक. जगदंब जगदंब. समीर, आजी अरे काय काय झालं समीर, बोल. आजी सगळं बिघडलं ग. हा अर्पिता मॅडम हे सगळं त्यांच्या बरोबरच का व्हायला हवं होतं. अरे म्हणजे काय झालंय नेमकं, नीट सांगशील का समीर, काय झालंय हे? आजी आम्ही समर्पिता किचन नावाने एक बिझनेस सुरू केला होता. कोमात आहेत आत्ता त्या. आजी मी खूप आशेनं फोन केलाय तुला. मला तुझ्या मदतीची गरज आहे आजी. काही करून अर्पिता मॅडमला वाचवायला हवं. तू मला सांग, मी वाटेल ते करायला तयार. पण तू मला सांग काय करायचं, वाटेल ते करेन. पण अर्पिता मॅडम वाचलं पाहिजे. समीर समीर तू आधी शांत हो, शांत हो. तू काळजी करू नकोस. समीर, अर्पिताचं जगणं हे केवळ तुझ्यासाठी नाही तर आपल्या सगळ्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहे रे. आणि मुळात अर्पिता सारख्या चांगल्या मुलीच्या बाबतीत देवी आई काहीही घडू देणार नाही याची खात्री बाळग तू. संकट जीवावर आलंय पण झुंज देणं आपल्या हातात आहे. खचून जाऊ नकोस. मी 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 उद्या सकाळी येते. हा, आपण यावर नक्की काहीतरी मार्ग काढू. ये लवकर आहे. मी वाट बघतोय तुझी. देवी आई, आता फक्त तुझाच आधार आहे. आजी पटपट खा रे. मग बोलून काय आहे? आपण नेहमी एकत्र बसतो ना, मग आज मला की एकट्याला बसवलं जेवायला. अरे ते तुला सकाळी लवकर उठून क्रिकेटच्या प्रॅक्टिसला जायचं असतं ना, मग लवकर लवकर जेवायचं आणि लवकर लवकर झोपायचं. हा दर. पण मामी कुठे आहे? तू खा बघू. मी मगाशी क्रिकेट खेळून परत येत होतो तेव्हा सगळे तिच्याबद्दलच बोलत होते. मला बघून गप्पे झाले. सगळे माझ्याकडे दया आल्यासारखे बघत होते का. असू दे. आणि जेवताना जास्त बोलायचं नसतं. किती वेळ सांगायचं तुला, पटपट जेव बघू. पण आजी, मामीने नव्या किचन मध्ये काही बनवलं होतं का माझ्यासाठी? तिने काहीच नाही आणलं माझ्यासाठी. बोलव ना ग आजी तिला. कुठे आहे ती? ती हॉस काम आहेत तिला. खा बघू पटपट. चल. वहिनी, पोलीस आले चौकशीसाठी. बापरे, पोलीस. आजी, पोलीस काय करतात आपल्याकडे? तू कदम काका आहेत ना, त्यांच्याकडे जा. पिंट्या सोबत खेळ. आणि जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही. हा, जा.
निलांबरी देशमाने हेच नाव आहे ना तुमचं? हो. आणि अर्पिता देशमाने तुमच्या सुनबाई, राईट? सिलेंडर स्फोटात त्या जबर भाजल्या. तुम्ही घडवून आणला का हा स्फोट? अहो काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही थेट आरोप करताय माझ्यावर. अशा गुन्ह्यात थेटच आरोप करावे लागतात. कसं आहे ना, सुनांना छळणारे सासरे, सासवा, नंदा यांच्यासाठी आमच्याकडे दयामाया नसते. बरं जाऊ द्या, मला सांगा, अपघात झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? घरात होते. अच्छा, मग अर्पिता देशमाने संध्याकाळी किचन मध्ये कशासाठी गेले होते? अहो ते दिवे लागण्याची वेळ होती. संध्याकाळी दिवा घेऊन चालली होती त्या किचन मध्ये. तिकडे जाऊन ती काम करणार होती. मग त्यांचं एकट्याने तिथे जाणं आणि अपघात होणं याचा परस्पर काही संबंध? मला कसं माहित असेल? आम्ही स्वतःहून त्या किचन मध्ये कधी जात नाही. आमचा काही संबंधच नाहीये ते किचन. संबंध नाही का? म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध किचन त्यांनी उभं केलं होतं का? तुमचा विरोध होता? त्यावरूनच तुमचे भांडण वाद होत होते का? तुम्ही काय बोलताय तुम्ही? अनुभव बोलतोय माझा, अनुभव. मॅडम, घटनास्थळी आम्ही पंचनामा केला. वरकरणी जरी हा अपघात दिसत असला तरी घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तो घातपात घडवून आणण्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे याचा शोध आम्ही घेतोय. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या सुनेचे संबंध कसे होते याचा धागान धागा आम्ही तपासणार. बघ ना, काय बोलतायत तुम्ही? आपण मी रेणुका, समीरची बहीण आहे. अर्पिता वहिनी आहे माझी. तुम्ही विवाहित आहात ना? तरी देखील इथेच राहता? हो, हे माहेर आहे माझं. माझा हक्क आहे ना इथे राहण्याचा. तुमचा हक्क आहे, बरोबर आहे मॅडम, पण घरामध्ये लग्न करून आलेल्या भावजाईला घराबाहेर काढण्याचा हक्क नाही तुम्हाला, बरोबर ना? का तसे प्रयत्न तुम्ही करत होता? बघू आता नवसा आजी आली की काय होतंय ते.